जे मेहनत करतात त्यांना त्याचा नंतर मोठा फायदा होऊ शकेल. एकंदरीतच त्यांना मोठं फळ मिळू शकेल. त्यानंतर मेष राशीवर 7.5चा पहिला टप्पा सुरू आहे. 2025 पासूनच हा सुरू झालाय. डोकं, मन, निर्णय क्षमता यांवर या 7.5चा प्रभाव मेष राशीच्या लोकांवर होऊ शकतो. नवीन योजना, नोकरी बदल, प्रवास या सगळ्यात मेष राशीच्या व्यक्तींना अडचणी येऊ शकतात. पण 17 मे पर्यंत हा प्रभाव आणखीच वाढणार आहे. ज्योतिषांच्या अनुभवातून मेष राशीच्या लोकांना या काळात स्लो अँड स्टडी असं राहावं लागणार आहे. घाई केली तर नुकसान मात्र भरावं लागेल. तर या 3 राशी आहेत ज्या मुख्य प्रभावित आहेत. इतर राशींवर ध्येय किंवा इतर प्रभाव असू शकतात, पण 7.5 मुख्यतः या 3 राशींवर असणार आहे. आता प्रश्न आहे की 17 मे पर्यंत 7.5 पासून सुटका नाही तर काय करायचं? यावर काही प्रभावी उपाय आहेत का? तर मेष, मीन आणि कुंभ या राशीच्या लोकांना 7.5 सुरू आहे. त्यामुळे त्यांनी शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं आणि शनिदेवाला तेलाचा दिवा लावावा. ओम शम शनिच्छराय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करावा. विशेषतः शनिवारी या मंत्राचा जप करण्यास सांगितलं जातं. त्याचबरोबर शनिदेवाला तेल अर्पण करावं. शनिवारी शनी मंदिरात किंवा घरीच मोहरीच्या तेलाचा शनिदेवांना अभिषेक घालावा. काळे तीळ, उडीद, काळे कपडे गरजू व्यक्तींना दान करावे. हनुमान चालीसाचं पठण करावं आणि शनी स्तोत्राचं पठणही रोज करावं. हे शनी दोष कमी करण्यास नक्कीच मदत करतात. शनिदेवाला सर्वात आवडतं ती कर्म. त्यामुळे घाई करू नये आणि नियमित प्रार्थना करून आपलं कर्म करत राहावं. हे उपाय केल्याने अनेक लोकांनी 7.5च्या काळातही स्थिरता मिळवली असल्याचं सांगितलं जातं. शनिदेव शिक्षा देतात, पण शिक्षा पूर्ण झाल्यावर मोठी पदवी सुद्धा देतात. त्याचबरोबर या 7.5 मधून अनेक गोष्टी शिकायलाही मिळतात. तर मंडळी, 17 मे 2026 पर्यंत शनिदेवाची तीव्रता तुम्हाला जाणवू शकेल, पण नंतर रेवती नक्षत्रात गेल्यावर हळूहळू सुधारणा होऊ शकेल. धैर्य ठेवा, उपाय करा आणि शनिदेवावर विश्वास ठेवा. शनिदेव न्याय करतात. चांगलं कर्म केलं तर चांगलं फळही मिळतं. मग तुमची राशी यात आहे का? तुमच्या राशीला 7.5 सुरू आहे का? तुमची राशी काय आहे कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला 7.5चा अनुभव कसा आहे हेही शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा कमेंट नक्की करा.